त्यांनी। पण पाहतोय आता नसरापूर प्रकरणात थोड्याच वेळात अंतिम निकाल जाहीर होणार आहे। नराधम भीमराव कांबळे हा दोषी सिद्ध झालेला आहे। 4 दिवसांपूर्वीच याचा निकाल येणार होता। सरकारी वकिलांकडून आता फाशीचीच मागणी केली जाते। आरोपी भीमराव कांबळेला आता फाशी होणार की जन्मठेप हे बघणं महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, आज याच्यावर निकाल लागण्याची शक्यता आहे, शिक्षा होण्याची शक्यता आहे, काय निकाल लागू शकतो, किती वेळात सुरुवात होणार आहे? निश्चित आपण बघू शकतोय की आता अजय मिसर जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि अवघ्या 1 तासामध्ये निकालाचं वाचन जे आहे ते देखील पूर्ण केलं जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना मागच्या सुनावणी दरम्यान काही आर्ग्युमेंट जे आहेत ते देखील झाले होते, मात्र आज न्यायालयात कुठलंही आर्ग्युमेंट जे आहे ते होणार नाहीये। सन्माननीय न्यायाधीश हे थेट नसरापूर प्रकरणातला जो निकाल आहे तो वाचून दाखवणार आहेत आणि त्यानंतर 1 तासाची ही लीगल जी प्रोसेस झाली त्यानंतर भीमराव कांबळे जो आरोपी नसरापूरच्या प्रकरणातला आहे त्याला नेमकी आज जन्मठेप होते का फाशी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। सरकारी वकील अजय मिसर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला काही वेळापूर्वी पाहायला मिळालं आणि त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केस कन्सिडर करून न्यायालयाने आरोपीला याआधीच दोषी ठरवलेला आहे आणि विविध स्तरातनं जी मागणी आपल्याला होताना दिसतेय। 1 मेला जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा तीव्र संतापाची लाट पूर्ण संबंध राज्यात आपल्याला पाहायला मिळाली आणि आजही अनेक स्थानिक नागरिक असतील किंवा जे उभ्या राज्याचं सगळं लक्ष या केसकडे लागलं असताना आता काही वेळातच या आरोपी नराधमाला नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं देखील आता तेवढंच महत्त्वाचं असेल। अक्षय, आपण पाहतोय की 4 दिवसांपूर्वीच याचा निकाल लागला होता, त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं, मात्र कोर्टानं अजून काही दिवसांची वेळ मागितली होती शिक्षा सुनावण्यासाठी। तर आज त्याची शिक्षा होणार आहे, नेमकी काय त्याच्यासमोर ऑप्शन्स आहेत, कुठली शिक्षा नेमकी होण्याची शक्यता आहे? आपण जर मागच्या वेळेस पाहिलं होतं श्रद्धा, खरं तर न्यायालयाने आरोपीला थेट विचारलं गेलं होतं की तुला नेमकी कुठला शिक्षा हवी आहे, कारण याआधी तू दोन गुन्ह्यांमध्ये सुटला होतास, त्यामुळे तुला आता तुझं वय जे आहे ते सुधारायचं नाहीये, त्यामुळे शिक्षेची जी खरं तर कुठली शिक्षा हवी आहे याचा चॉईस जो खरं तर म्हणायला लागेल तो सन्माननीय न्यायाधीशांनी आरोपीला मागितला होता। मात्र कुठलीही जे एक ठोस भूमिका आरोपीने यावेळेस घेतली नाही, उलट जे खोटे मतितार्थ आहेत ते देखील त्यांनी सन्माननीय न्यायालयाच्या पुढे ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या आरोपीला जीवनात जगण्याचा कुठलाही अधिकार नसताना या आरोपीला डेथ पेनल्टी म्हणजे सर्वात मोठी म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अनेक स्तरातनं हीच मागणी खरं तर गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते। न्यायालयाच्या बाहेर खरं तर या हिअरिंगला प्रत्येक हिअरिंगला हा तरुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय की जो विविध फ्लेक्स घेऊन येत असतो। अगदी पहिल्या सुनावणीपासून हा तरुण जो आहे तो न्यायालयाच्या बाहेर हे जे सोशल मीडियावर जे किंवा सोशल थॉट जे मेसेज आहेत ते असे फ्लेक्स घेऊन या ठिकाणी उभा आहे। दादा, काय मागणी आहे तुझी? आज शेवटची हिअरिंग आहे, शेवटची शिक्षा काय अपेक्षित आहे? फर्स्ट ऑफ ऑल तर म्हणजे मला मीडियाचं कौतुक करावं वाटतं, कारण पहिल्या दिवसापासून मी ब्रिजच्या आंदोलनापासून बघतोय मीडियाने ही गोष्ट खूप म्हणजे उचलून धरली, त्यामुळे आज इथपर्यंत ही प्रोसेस येऊ शकली, त्याबद्दल एक आभार। आणि दुसरं म्हणजे पुणे पोलिसांचं पण त्यांनी खूप रात्रंदिवस मेहनत करून 14 दिवसात चार्जशीट दाखल करून आज हा ऐतिहासिक दिवस जो आहे म्हणजे महाराष्ट्राच्या आज सगळ्या लहान मुलाचं भविष्य ह्या केसवर अवलंबून असणार आहे, तर त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी आणि फाशीची शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर पण एक ठराविक दिवसामध्ये त्याला ती शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे। आपण बघू शकतो की फाशीची जरी शिक्षा सुनावली तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण कुठल्याही लीगल प्रोसिजरला आपण जर बघितलं तर डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं जेव्हा जर फाशीची शिक्षा सुनावली गेली तर त्यानंतर हायकोर्टातनं त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते केलं जातं, त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला वेळ जाऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा व्हावी अशी मागणी विविध स्तरातनं आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात सन्माननीय न्यायाधीश नेमकं या आरोपीला काय शिक्षा सुनावतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। अक्षय, आपण असेच आमच्यासोबत जोडलेला राहा, आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊयात।